तर मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात इतक्या काही गोष्टी घडल्या चित्रपटसृष्टीत, मराठी असू दे किंवा हिंदी असू दे. इतक्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला व्हिडिओ नाही बनवता येत किंवा प्रत्येक गोष्टीवरती आपण चर्चा नाही करू शकत. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्या मेंट एंटरटेनमेंट या चॅनलवरती स्पेसिफिक असं सेक्शन असावं ज्यामध्ये आपण पूर्ण वीक मधल्या घडामोडी कव्हर करू शकू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आठवडाभर काय नक्की चित्रपटसृष्टीत घडतंय, काय नवीन नवीन अपडेट्स येतात हे आम्ही तुम्हाला सांगू शकू. त्या सेगमेंटची आजच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करतोय आणि त्या सेगमेंटचं नाव आहे मोमेंट ऑफ द वीक. या सेगमेंटमधून सगळ्या ज्या काही मूवीज रिलेटेड अपडेट्स असतील, न्यूज असतील, ट्रेंड्स असतील, ते सगळे या सेगमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ह्या सेगमेंटला सुद्धा तितकंच प्रेम द्या जितकं आमच्या इतर व्हिडिओजना देत असता. आणि बाय द वे, वीकली तुम्हाला आम्ही अपडेट तर देणारच आहोत, मात्र तुम्हाला फ्रेश अपडेट हवे असतील आणि डेली अपडेट्स हवे असतील तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती त्या डेली अपडेट्स होत असतात, डेली न्यूज येत असतात, डेली ट्रेंड्स येत असतात. तर तुम्ही तिकडे आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर सुरुवात करूया मुवमेंट ऑफ द वीकच्या पहिल्या भागाला. तर सगळ्यात पहिला अपडेट मित्रांनो, यत्र तत्र सर्वत्र सध्या छावाचीच न्यूज ट्रेंड करते आणि फायनली छावाने 200 करोडचा आकडा पार केलाय आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जलद 200 करोड रीच करणारा पहिला मूवी ठरलाय छावा. आणि ऑब्व्हियसली विकी कौशलच्या करिअरमध्ये सुद्धा इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट आहे. सो त्यांचं हार्दिक अभिनंदन मेंट एंटरटेनमेंट या चॅनलकडून. त्यानंतर मित्रांनो, छावाच्याच रिलेटेड दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जी काही छावा कादंबरी होती ज्यावरून हा मूवी इन्स्पायर्ड होता किंवा ज्या कादंबरीवर हा मूवी आधारित होता, त्या कादंबरीचं कव्हर पेज आता चेंज करून तिथे जो छावाचं पोस्टर होतं, जे शिवाचा जबडा फाडतानाचं पोस्टर रिलीज केलं होतं, ते आता छावा कादंबरीचं कव्हर पेज म्हणून तुम्हाला दिसणार आहे. सो यावरची सुद्धा जरा तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढची अपडेट मित्रांनो, ही सुद्धा छावाच्या रिलेटेडच आहे. आता छावा थिएटर्समध्ये किती धुमाकूळ घालतोय, किती कमाई करतोय आणि लोकांना तो किती आवडतोय हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. छावा सिनेमा मराठीत सुद्धा रिलीज होण्याचे आसार आता हळूहळू निर्माण झालेत. जे आपले मराठी भाषा मंत्री उदय सामंत आहेत, त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना अशी विनंती केली की हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा डब केला जावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण उतेकर यांनी याला सकारात्मक भूमिका दर्शवले आणि कदाचित हा चित्रपट आपल्याला मराठी डब होऊन थिएटर्समध्ये रिलीज झालेला दिसू शकतो किंवा निदान OTTवर तरी हा चित्रपट मराठीमध्ये नक्की येईल. तर पुढची क्रेझी अपडेट म्हणजे मित्रांनो, क्रेझी या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि हा चित्रपट जो आहे तो सोहम शाह प्रोडक्शनचा पहिला चित्रपट आहे. सोहम शाह प्रोडक्शन म्हणजेच ज्यांनी तुंबाड बनवला होता, ज्या तुंबाडमध्ये सोहम शाह लीड भूमिकेमध्ये होते, त्यांचंच नवीन प्रोडक्शन सुरू झालंय आणि त्या प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट आहे. आणि ट्रेलर बघितल्यानंतर थोडंसं सस्पेशियस आणि थोडंसं क्रिएटिव्ह असं करण्याचा प्रयत्न केला गेलाय असं तरी नक्की दिसतंय. आणि या चित्रपटामधून एखादी नवीन कन्सेप्ट किंवा एखादा नवीन जॉनर प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न तरी निदान नक्की केला जातोय. तर पुढची अपडेट आहे मित्रांनो, मॅडॉक फिल्म्स कडून. जेव्हा छावा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा त्या चित्रपटाच्या आधी भूल चूक माफिया चित्रपटाचा ट्रेलर दाखवला होता आणि तो आता डिजिटली सुद्धा रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटामध्ये राजकुमार राव आपल्याला प्रमुख भूमिकेत बघायला मिळतात आणि या चित्रपटाची कन्सेप्ट थोडीशी टाइम लूप वरती आधारित आहे. ट्रेलरवरून तुम्हाला लक्षात आलं असेलच. मात्र ही कन्सेप्ट किती ओरिजिनल आहे याबाबतीत थोडीशी शंका आहे, कारण असाच एक मराठी चित्रपट आधी येऊन गेला होता ज्यामध्ये सचिन खेडेकर, अनुपम खेर सारखे ऍक्टर्स लीडला होते आणि त्या चित्रपटाची कन्सेप्ट सुद्धा अशीच होती की सचिन खेडेकरला सतत त्याच्या आयुष्यात संडे जातच नसतो आणि तो त्या टाइम लूप मध्ये अडकलेला असतो. सो या चित्रपटामध्ये थोडासा लव अँगल किंवा थोडासा कॉमिक टच देऊन हा चित्रपट करण्याचा प्रयत्न केलाय. पण बघूया हा चित्रपट कितपत इम्पॅक्ट टाकतो लोकांवर आणि कितपट हा चित्रपट आपल्याला एंटरटेन करतो. तर पुढची न्यूज मित्रांनो, मराठी इंडस्ट्रीत इतके सारे ट्रेलर आले त्याच्याबद्दल आता एक एक करून चर्चा करूया. सगळ्यात आधी चिकी चिकी बुम बुम या नावाचा चित्रपटचा ट्रेलर आलाय आणि जाऊ दे, नावाबद्दल आपण नंतर बोलूया. हा चित्रपट जो आहे त्यामध्ये आपल्याला स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे हे प्रमुख भूमिकेत बघायला मिळतात आणि त्यासोबत ऑलमोस्ट सगळी हास्य जत्रेची टीम बघायला मिळते. हा चित्रपट प्रसाद खांडेकर यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर ॲव्हरेज अशी कॉमेडी आपल्याला बघायला मिळते. फक्त खूप सारे नॉनव्हेज जोक मारून या चित्रपटामध्ये हसवण्याचा प्रयत्न केला गेलेला नसावा,
पण तुम्ही या चित्रपटाच्या ट्रेलरचं जर कमेंट सेक्शन बघितलं तर खूप सारे निगेटिव्ह कमेंट तुम्हाला बघायला मिळतील। या ट्रेलर बद्दल आणि स्पेसिफिक स्वप्नील जोशी बद्दल नकारात्मक टीका करणाऱ्या कमेंट्स आपल्याला ट्रेलरच्या खाली बघायला मिळतात। त्यानंतर मित्रांनो, स्थळ नावाचा एक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला। या चित्रपटामध्ये ओळखीचं नाव ते म्हणजे प्रेझेंटर सचिन पिळगावकर हेच मला दिसलं। हा चित्रपटाच्या ट्रेलरवरून थोडंफार हा गावाकडची कथा दाखवण्यात आली आणि जी काही मुलींवरती रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा त्यांचा जो लढा असतो सिस्टीमच्या विरोधात तो दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि UPSC महत्वाची की तिचं लग्न महत्वाचं अशी एकंदरीत कथा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सो ह्या ट्रेलरची सुद्धा अपडेट तुम्हाला द्यायची होती। हा ट्रेलर सुद्धा तुम्ही नक्की बघा। त्यानंतर गुलकंद नावाचा एक सिनेमा येतो मित्रांनो, ज्याचा सुद्धा ट्रेलर लॉन्च झाला आणि ह्या चित्रपटामध्ये आपल्याला सई तामणकर, समीर चौगुले, ईशा डे आणि प्रसादोक अशा 2 जोड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि ह्या चित्रपटाच्या ट्रेलरवरून खूप पॉझिटिव्ह वाइब अशी येते। ह्या चित्रपटामध्ये नात्यांच्या अनेक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि खूप काळानंतर असं वाटतंय मित्रांनो की एक फॅमिली सोबत बघायला जाणारा चित्रपट आपल्याला मराठी इंडस्ट्रीकडून बघायला मिळतोय। पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्री टीजर लॉन्च करण्यात आला मित्रांनो, तो म्हणजे आता थांबायचं नाही या चित्रपटाचा। अजय अतुलच्या एका गाण्याच्या टीजरनी हा चित्रपटाचा प्री टीजर लॉन्च करण्यात आला आणि ह्या चित्रपटामध्ये जी काही कास्ट आपल्याला बघायला मिळते आणि जो काही तो पूर्ण टीजर ज्याप्रमाणे आपल्या समोर येतो, सिद्धार्थ जाधव असू दे किंवा भरत जाधव असू दे आणि एकूणच जी इतर कास्ट आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळते ती नक्कीच एक पॉझिटिव्ह एका चांगल्या प्रोडक्शन मधून बनवण्यात आलेला हा मूवी वाटतोय आणि खूप प्रॉमिसिंग मूवी वाटतोय। तर हा ट्रेलर सुद्धा तुम्ही किंवा हा प्री टीजर सुद्धा तुम्ही बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। तर मित्रांनो, एक मोठा असा ऐतिहासिक चित्रपट थिएटर्समध्ये असताना शिवजयंतीच्या मुहूर्तावर जे काही फत्ते शिकस्त फर्जनचे मेकर्स होते त्या मेकर्स कडून एक नवीन मूवी अनाउन्स करण्यात आला होता, तो म्हणजे मुरारबाजी पुरंदर की युद्धगाथा। आणि या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका जो करणार आहे तो म्हणजे सौरभ जैन याचा लुक रिव्हील करण्यात आला आणि हा लुक खरंच लोकांवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतोय आणि हा लुक लोकांना आवडतोय असं लोकांच्या प्रतिक्रियातून बघायला मिळतंय। लोकांच्या पॉझिटिव्ह अशा कमेंट्स या लुक वरती आपल्याला बघायला मिळतात आणि सौरभ जैन हे खरंच महत्त्वाचं नाव आहे मित्रांनो, कारण ह्या सौरभ जैनच्या अभिनयाचे कौशल्य आपल्याला महाभारत किंवा देवों जो महादेव या 2 सिरियल्स मधून आपल्याला अनुभवायला मिळालेत आणि हा चित्रपट हिंदीमध्ये येत असल्यामुळे कदाचित सौरभ जैन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देईल असं नक्कीच वाटतं। तर जाता जाता मित्रांनो, शेवटची अपडेट ती म्हणजे माझी आवडती अपडेट। फायनली द फॅमिली मॅनच्या 3ऱ्या सीझनची अपडेट आले आणि येत्या दिवाळीमध्ये आपल्याला द फॅमिली मॅनचा 3रा सीझन बघायला मिळेल आणि ह्या सीझनसाठी मी तर खूप एक्साइटेड आहे। तुम्ही किती एक्साइटेड आहेत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ओव्हरऑल आमच्या या सेगमेंट बद्दल तुमची काय मत आहेत हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा। आणि मित्रांनो, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला मूवीज रिलेटेड डेली अपडेटेड राहायचं असेल किंवा फ्रेश न्यूज हवे असतील तर आमच्या मिंट एंटरटेनमेंट या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा। तिथे तुम्हाला डेली आम्ही न्यूज टाकत असतो किंवा मूवीज रिलेटेड अपडेट देत असतो, त्या तुम्हाला नक्की आवडतील। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा।